तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण घेऊन आलो आहे आपला 6वा व्हिडिओ. 100 दिवस 100 व्हिडिओ चॅलेंजचा 6वा व्हिडिओ आहे आपला. आणि आज आपण चाललो आहे ऊसाची रोपं घेऊन. ऊसाची लागण चालली आहे आपली आणि आज आपली ती ऊसाची लागण पूर्ण होईल आणि बाकीचं काय आपली काम आहे ती दिवसभर आपण दाखवूच. आपण आत्ता आपला म्हणजे हा आपला ट्रॅक्टर नाही, हा हे 5210 मत्सरवाल्याचाच आहे, आपला 53 आहे. आणि हा 5210 घेऊन आपण आत्ता चाललो आहे आपले रोपं टाकायला. आता हे बघा आपला इथं गोठा आहे आणि गोठ्यात आपली जनावरं सगळे उभी इथे मुक्त गोठा आहे आपला. हे पुढं आपलं हत्ती घासाचं वावर. आणि खरं सांगायचं झालं तर 52 आणि 53मध्ये खूप फरक आहे, जमीन आसमानचा. हत्ती घास बघा कसा आपला. इकडं आपण हत्ती घास टॉपचा ठेवला आहे, तो आपला राहिला गोठा. हत्ती घासाचा वावर हे अखंड केले आपण ह्यावेळेस. ट्रॅक्टर चढतोय कुठं बी. तर हे आपला गोठा आपण वर आत्ता टाकी बघायला चढलेलो. वातावरण बघा कसं खतरनाक झालं आहे आत्ता, ढगाळ वातावरण आहे पूर्णपणे. तिकडं आपला ऊस लावायचा चालला आहे, ते बाजूला थांबा तुम्हाला दाखवतो. हे हत्ती घासाचं वावर आपलं पुढचं. आणि तिकडं बघा दिसतंय का तुम्हाला, ते बघा ट्रॅक्टर उभा आहे, त्या ऊसाची लागण चालू आहे. बाईक तिकडं ऊस लावते, ते रोपं खाली घ्यायची चालली ती सगळ्यांची. आणि उन्हाच्या वातावरणामुळं आपला ऊस जरा म्हणजे करपल्यासारखा झाला आहे आणि मुरमाड जमीन असल्यामुळे जरा आवाज ती मिळते त्या साईडला. इकडंच मातीची जमीन आहे, तिकडं बघा सगळी ती लागण झाली वरची. आणि ही बघा आपलं टोमॅटोचा प्लॉट आहे, वरने बघा कसा दिसतोय, सगळा पांढरा पांढरा खट्ट दिसतोय ना. टॉपचा विषय ते आपलं आंब्याचं झाड मोठ्याच्या मोठं. इथं आपलं बेमून काढते ते काका कामाला इथे एक. ती तिकडं बघा त्या पवन चक्क्या. तसं आयफोनची क्वालिटी आहे खतरनाक दिसते जर झूम केला हो खतरनाकमध्ये. हे बघा आहे का, दिसते ना क्वालिटी, आयफोन देते त्याची क्वालिटी. तर आपला हत्ती घास असं तोडून झाला आहे बघा. आणि तिकडं आपण आता नेऊन टाकतो. इथं दिसतोय का, इथं आपण नेऊन टाकतोय हत्ती घास आपला. आता इथला तोडलाय, इथलं तोडलाय आणि आता नेऊन तिकडं टाकतोय आपण. तर चला पूर्ण टाकून झाल्यावर दाखवतो. तर मित्रांनो चला, आज फायनली आपली लागण पूर्ण झाली. म्हणजे सगळी नाही झाली, पण जेवढे आपण घेतली होती करायला तेवढी पूर्ण झाली आहे. परत ना आपण 3-3.5 एकर परत न लावणार आहे जरा वेळेस पाऊस अजून 2-4 दिवस पडल्यावर. आणि आत्ताची जी लागण आपण घेतली होती 1.5 ते 2.25 एकराची, ती आपण लागण पूर्ण केली आहे आणि आज ती फायनली पूर्ण झाली. आता उद्यापासून आपण त्याचं आळवणी म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा किंवा काय पाणी म्हणा ह्याचा व्हिडिओ टाकतच राहणार आहे. तर पुढं आपण किती दिवसांनी आळवणी घ्यावी त्याला किंवा काय कोणतं खत घ्यावं ह्याचं तुम्हाला थोडीफार माहिती असली तर सांगा. मी त्या प्रकारे पण जरा वेळेस प्रयत्न करतो, तुम्ही म्हणाल तशा प्रकारे जरा वेळेस घ्यायचा, जेणेकरून आपलं उत्पन्न वाढावं. अशा हेतून मला कमेंटमध्ये सांगा की बाबा कोणतं खत टाकू किंवा कोणतं आळवणी घेऊ, पहिलं किती आळवणी घेऊ, कधी पाणी सोडलं पाहिजे, कधी आळवणी घेतलं पाहिजे हे सांगा. तर चला आजचा व्हिडिओ हा एवढाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट ठेवा. चला धन्यवाद.